विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये वायू प्रदूषण, अर्थ व कारणे, एअर पोल्युशन, मीनिंग अँड कॉजेस या भागावर चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांना ज्ञात आहे की मानवाला जिवंत राहण्यासाठी किंवा सजीव सृष्टीला जिवंत राहण्यासाठी प्राणवायूची नितांत आवश्यकता असते. ऑक्सिजन हा मानवासाठी प्राणवायू आहे, तर वृक्षवेलींसाठी कार्बन डायऑक्साईड हा प्राणवायू आहे. माणूस अन्न आणि पाण्यावाचून काही काळ जिवंत राहू शकतो, परंतु प्राणवायूशिवाय तो काही मिनिटेच जिवंत राहू शकतो. आणि म्हणून हवेमध्ये असणारा, वातावरणामध्ये असणारा हा जो प्राणवायू आहे, या प्राणवायूची शुद्धी आपणा सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी वायू प्रदूषण न होता वायू शुद्धीकरण जे आहे हे आवश्यक आहे. वातावरणामध्ये जे काही विविध घटक आहेत त्यात आपण पाहिलं की 78% नायट्रोजन आहे आणि 21% ऑक्सिजन आहे. 21% ऑक्सिजनचं प्रमाण हे समस्त मानव जातीला श्वास घेण्यासाठी, श्वासोच्छवासासाठी महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळी वातावरणातील किंवा हवेतील हे वायू प्रदूषित होतात तेव्हा त्याला आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. आणि म्हणून वातावरणातील हे जे सर्व घटक आहे किंवा वायू आहे, हे सर्व वायू किंवा हे सर्व घटक जे आहे हे शुद्ध असले पाहिजे. ज्यावेळी वातावरणातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं त्यावेळी सर्वात जास्त आघात जर कशावर होत असेल तर मानवावर होतो. मानवाच्या मेंदूवर त्याचा परिणाम होतो. त्याला मग गुंगी येणे, त्याला गोंधळल्यासारखं वाटणे, चक्कर येणे, सुस्त वाटणे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहे त्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्हायला लागतात. किंवा जेव्हा वायू प्रदूषित होतो तेव्हा वायू प्रदूषणामुळे वातावरणातील सर्व जे वायू आहे ते सुद्धा दूषित होतात आणि त्यामुळे विषारी ऑक्सिजन किंवा दूषित ऑक्सिजन जो आहे तो माणूस श्वासाद्वारे आत घेतो आणि त्यामुळे विविध जे रोग आहे श्वसनाद्वारे होणारे किंवा त्या प्रदूषित वायूद्वारे होणारे विविध रोग जे आहेत त्या विविध रोगांना माणसाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून वायू प्रदूषण न होता वायू शुद्ध कशी राहील, आपल्याला शुद्ध हवा कशी मिळेल, शुद्ध प्राणवायू कसा आपल्याला मिळेल, यासाठी प्रयत्न करणं ही प्रत्येक घटकाची, मानवाची एक महत्त्वाची भूमिका आणि जबाबदारी आहे. तर आपण सुरुवातीला पाहू की वायू प्रदूषण निर्माण होत असताना शास्त्रज्ञांचा असा मत आहे किंवा शास्त्रज्ञांनी केलेला एक अभ्यास आहे की मानव निर्मित सुमारे 30,000 रसायने, मानव निर्मित सुमारे 30,000 रसायने, हे सर्व रसायने कशी आहे, मानव निर्मित आहे. कारण मानवाने केलेल्या ज्या विविध क्रिया आहे, ज्या काही आर्थिक क्रिया आहे, मानवाने केलेल्या ज्या विविध क्रिया आहे त्या विविध क्रियांमुळे जी काही वातावरणामध्ये प्रदूषके निर्माण होतात त्या मानवी निर्मित प्रदूषकांमध्ये जी संख्या आहे ते 30,000 रसायने हे मानव निर्मित प्रदूषकांमध्ये येतात. ते कोणकोणत्या क्रिया येत असेल तर लाकूड जाळणे आहे, त्यानंतर स्वयंचलित वाहनं जे आहे त्या स्वयंचलित वाहनांचा वाढता वापर आहे, वाहनातून जळणारं जे इंधन आहे ते इंधन
असेल, त्यानंतर अणुस्फोट आहे, विविध जे कारखाने आहे, साखर असेल, कागद, रसायनांचे जे कारखाने असेल, त्या कारखान्यातून निघणारा जो धूर आहे, त्यातून बाहेर पडणारी जी दुर्गंधयुक्त वायू आहे, या सर्वांमुळे वायू प्रदूषित होते आणि या प्रदूषकांची संख्या जी आहे, या रसायनांची संख्या जी आहे, मानवनिर्मित रसायनांची संख्या आहे ती किती आहे? शास्त्रज्ञांच्या मते 30,000 रसायने हे मानवनिर्मित रसायने आहे असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. आता आपण बघू की वायू प्रदूषण म्हणजे काय, म्हणजे त्यासाठी आपल्याला वायू प्रदूषणाची व्याख्या जी आहे ती व्याख्या पाहायची आहे. तर वायू प्रदूषणाची व्याख्या पाहत असताना आपण पार्किन्सची व्याख्या जी आहे ती पार्किन्सची व्याख्या आपण पाहू की वायू प्रदूषण म्हणजे काय. तर धूर, धूळ, दुर्गंध, वाफ यासारखी एकापेक्षा जास्त प्रदूषके ज्यावेळी बाह्य वातावरणात मिसळतात आणि त्यामुळे मानव, वनस्पती आणि प्राणी यांचं जीवन धोक्यात येते, तेव्हा त्याला वायू प्रदूषण असं म्हणतात. वायू प्रदूषण म्हणजे काय हे सांगताना पार्किन्स असं म्हणतात की धूर, धूळ, दुर्गंध, वाफ यासारखी जी एकापेक्षा जास्त प्रदूषके आहे, ते प्रदूषके जेव्हा बाह्य वातावरणात मिसळतात आणि हे प्रदूषके बाह्य वातावरणात मिसळल्याने मानव, प्राणी आणि संपूर्ण सजीव सृष्टी ज्यावेळी धोक्यात येते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? वायू प्रदूषण असं म्हणतो. आता आपल्याला बघायचं की हे वायू प्रदूषण होत असताना त्याची जी विविध कारणं आहे, त्या विविध कारणांचा परामर्श आपण घेऊ की वायू प्रदूषण निर्माण होण्याची जी कारणं आहेत, त्यातलं पहिलं कारण आहे वाढते औद्योगिकरण. आपण पाहतो की इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर संबंध देशामध्ये औद्योगिक क्रांती करण्याची एक स्पर्धाच निर्माण झाली की प्रत्येक देश उद्योग धंद्यांचा किंवा औद्योगिक क्षेत्राचा विकास देशामध्ये कसा होईल यासाठी प्रयत्न करू लागला आणि त्यामुळे देशामध्ये मोठमोठे कारखाने उभे राहिले, मोठमोठे उद्योगधंदे जे आहे ते उभे राहिले आणि त्यामुळे या वाढत्या औद्योगिकरणामुळे उद्योगातून निघणारा जो काही धूर आहे, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, हायड्रोकार्बन्स आहे, इत्यादी जे प्रदूषक वायू आहे, प्रदूषण करणारे जे वायू आहे ते मोठ्या प्रमाणावर हवेत मिसळायला लागले. त्यासोबतच जे काही रासायनिक द्रव्यांचे कारखाने आहे, साखर कारखाने आहे, कागद कारखाने आहे, अशा विविध कारखान्यांमधून निघणारा जो धूर आहे, तो धूर जेव्हा हवेत मिसळतो किंवा या कारखान्यामध्ये जेव्हा एखाद वेळी रासायनिक कारखान्यामध्ये अपघात होतो, तेव्हा त्या अपघातातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण जे आहे ते वायू प्रदूषण निर्माण होतं. आपण यासाठी एक उदाहरण घेऊ शकतो की 2 डिसेंबर 1984 मध्ये भोपाळ येथे 2 डिसेंबर 1984 भोपाळ येथे युनियन कार्बाइडचा जो कारखाना आहे, या युनियन कार्बाइडच्या कारखान्यामध्ये जो अपघात झाला, त्या अपघातामध्ये आपण पाहिलं की जो मिथाइल आयसोसायनाइड जो वायू होता, आयसोसायनाइड, तर हा जो वायू आहे हा विषारी वायू ज्यावेळी वातावरणामध्ये मिसळला तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी जी आहे ती जीवितहानी आपल्याला पाहायला मिळते. तर हा जो मिथाइल आयसोसायनाइडचा जो कारखाना होता, तर या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वायुगळती जी आहे ते वायुगळती झाल्यामुळे जीवितहानी जी आहे किंवा मनुष्याची जी प्राणहानी आहे ती प्राणहानी मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेली दिसते. म्हणजेच काय की ज्यावेळी कारखान्यामधून निघणारी जी प्रदूषक आहे किंवा रासायनिक कारखान्यातून निघणारा धूर आहे किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये झालेला एखाद वेळचा अपघात आहे, तर या सगळ्या घटकांमुळे काय होतं की मोठ्या प्रमाणावर वायू जी आहे ती प्रदूषित होते आणि त्यामुळे वाढतं औद्योगिकरण हे प्रदूषणाचं पहिलं एक महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर स्वयंचलित वाहनांचा वाढता वापर.
स्वयंचलित वाहनांचा जसजसा वापर वाढत आहे तसं स्वयंचलित वाहनांमध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा दगडी कोळसा असेल, तर हे सगळ्या घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर जो आहे तो वापर वाहनांमध्ये केला जातो आणि या वाहनांमधून निघणारा जो धूर आहे या धुरांमधून सुद्धा कार्बन मोनोऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, शिसे आहे, त्यानंतर नॅफ्थॅलिन आहे, कोल्टार आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, इत्यादी सर्व जे प्रदूषके आहे हे प्रदूषके या स्वयंचलित वाहनांच्या धुरामधून बाहेर पडतात आणि तो जो धूर आहे तो धूर हवेमध्ये मिसळतो आणि त्यामुळे हवा जी आहे ती हवा कशी होते, प्रदूषित होते. तर स्वयंचलित वाहनांचा वाढता वापर हे सुद्धा वायू प्रदूषणाचं एक महत्त्वाचं कारण आहे. आपण पाहतोय की दिवसेंदिवस जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतसे वाहनांची गर्दी जी आहे ती रस्त्यावर आपल्याला दिसते. म्हणजे सगळे लहान लहान कामासाठी लोक अलीकडे वाहनाशिवाय जात नाहीत. लगतच्या ठिकाणी सुद्धा कोणीही पायी चालणं पसंत करत नाही. प्रत्येकाला आज दुचाकी पाहिजे आहे, फोर व्हीलर्स पाहिजे आहे आणि त्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणावर जो वापर आहे तो वापर वाढल्यामुळं त्या स्वयंचलित वाहनातून जी काही विविध प्रदूषके बाहेर पडतात, विविध जे वायू बाहेर पडतात त्यामुळे सुद्धा वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर ऊर्जा निर्मिती प्रकल्प. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये आपण पाहतो की विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि विजेचा वापर वाढत चालल्यामुळे विद्युत निर्मिती केंद्र जे आहे, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र उभे राहिलेले आहे. या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये आपण दगडी कोळसा आहे, खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे त्याचं सतत ज्वलन होत जातं आणि मग या ज्वलनामधून जे काही विषारी धूर निघतात आणि जे काही कोळशाच्या ज्वलनातून सूक्ष्म कण निघतात तर या सूक्ष्म कणांमुळे मोठ्या प्रमाणावर या ज्वलनातून राख निर्माण होते. त्याला आपण फ्लाय ॲश असं म्हणतो की जी फ्लाय ॲश आहे ही जेव्हा वातावरणात मिसळते तेव्हा ते वातावरणात मिसळल्यामुळे विषारी सूक्ष्म कणांनी किंवा त्या फ्लाय ॲशमुळे वायू प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घडून येतं आणि म्हणून ऊर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये होणारे जे ज्वलन आहे, कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं जे ज्वलन आहे या ज्वलनामुळे सुद्धा वायू प्रदूषण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चुलीमुळे होणारं प्रदूषण. आजही आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो की मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर जळणासाठी केला जातो आणि चुलीवर जेव्हा स्वयंपाक केला जातो आणि लाकडं जे आहे लाकडं जेव्हा त्या स्वयंपाकासाठी वापरली जातात तेव्हा मोठ्या प्रमाणावर निघणारा जो धूर आहे, त्यानंतर निघणारी जी राख आहे तर ही सुद्धा निघणारा धूर सर्व वातावरणामध्ये पसरतो आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण जे आहे ते वायू प्रदूषण निर्माण होतं. आज समस्त ग्रामीण भागामध्ये आज जर आपण भारताचा विचार केला तर जवळपास 6.5 लाख खेडी भारतामध्ये आहे आणि मग शेती हा व्यवसाय आहे. शेती व्यवसायामधून निघणारे जे काही असेल उरलेलं कपास जेव्हा कापूस निघतो तेव्हा त्यातून जे काही पराठे असतात, त्यानंतर तूर निघाल्यानंतर जे काही तुराटे असतात, त्यानंतर बंधाऱ्यावर असणारी झाडं आहे त्याची जी वाळकी लाकडं आहे ती सगळी लाकडं घरीच आहे आणि म्हणून मग पाणी तापवण्यासाठी असो, स्वयंपाकासाठी असो, दूध वगैरे जर व्यवसाय असेल तर दूध तापवण्यासाठी असो, या सगळ्या कामांसाठी चुलीचा वापर केला जातो, इंधनाचा वापर केला जातो आणि मोठ्या प्रमाणावर लाकडं जाळल्यामुळं त्याच्या ज्वलनातून जे काही धूर निघतो त्या धुरामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. त्यानंतर गटारे व टाकाऊ कचरा. मोठमोठी जी गटार आहे, जर नाल्यांची व्यवस्था नसेल तर अगदी घरासमोर मोठमोठी गटारे दिसतात आणि हे गटारे आहे किंवा शहरामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे या झोपडपट्टी एरियामध्ये सुद्धा सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन नसतं आणि त्यामुळे तिथे मोठमोठी गटारं जी आहे ती गटारं निर्माण झालेली असतात. त्या गटारांमध्ये जे काही तुमच्या घरातला कचरा असेल, प्लास्टिक असेल, भाजी निसल्यानंतर भाजीपाला
चा जो उर्वरलेला भाग असेल, टाकाऊ भाग असेल, तो त्यानंतर घरातील जो काही कचरा निघाला असेल, तो कचरा असेल, पॉलिथिन बॅग असेल, जे काही कचरा घरातला निघाला तो सगळा कचरा त्या गटारांमध्ये टाकला जातो. त्यामुळे गटारं तुंबतात, बरेचदा त्याची दुर्गंधी निर्माण होत आहे आणि त्यातून विविध जे प्रदूषक आहे ती प्रदूषक बाहेर पडतात आणि त्या प्रदूषकामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण जे आहे ते निर्माण झालेलं दिसून येतं. हवा जी आहे ती सुद्धा दुर्गंधयुक्त यायला लागते, कारण ह्या सगळं जो गटारामधला चढलेला कुजलेला जे काही घटक आहे त्या घटकांमधून जे काही दुर्गंधयुक्त वायू बाहेर पडतात त्यामुळे सुद्धा वायू प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसते. त्यानंतर काही नैसर्गिक कारण आहे. या नैसर्गिक कारणांमुळे सुद्धा वायू प्रदूषण होतो. त्यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक आहे, भूकंप आहे, उल्कापात आहे, चक्रीवादळ आहे, जंगलामध्ये लागणारी वनवे आहे. या सगळ्या नैसर्गिक कारणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर काय होतं, वायू प्रदूषण होतं. ही नैसर्गिक कारणे सुद्धा वायू प्रदूषणाला कारणीभूत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर अणुचाचण्या. आपण पाहतो की आज जगामध्ये प्रत्येक देशाला असं वाटतं की अण्वस्त्रांच्या बाबतीमध्ये मी स्वयंपूर्ण असला पाहिजे. माझ्याजवळ एखाद वेळी जर युद्ध झालं तर मला युद्धजन्य परिस्थितीमध्ये मी पूर्णपणे स्वावलंबी असला पाहिजे, मला कोणाला मदत मागण्याची गरज पडू नये, म्हणून देशादेशामध्ये स्पर्धा लागलेल्या आहे. तर अशा वेळी ज्या अणुभट्ट्या ज्या आहेत त्या अणुभट्ट्यातील कचऱ्यातून किंवा अणुभट्ट्यांचा जो काही अपघात आहे या अपघातातून जे किरणोत्सारी पदार्थ आहे हे किरणोत्सारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणावर हा किरणोत्सारी कचरा किंवा किरणोत्सारी पदार्थ बाहेर पडल्यामुळं हवा जी आहे ती हवा प्रदूषित होते. अनेक रोगांना आमंत्रण सुद्धा या किरणोत्सारी घटकांमुळे किंवा किरणोत्सारी जे पदार्थ आहे त्या पदार्थांमुळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. याचे उदाहरण आपल्याला देता येईल की हे जे काही अणुबॉम्ब स्फोट आहे या अणुबॉम्ब स्फोटामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर हवा जी आहे ती प्रदूषित होते. वायू प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येतं. तर याच्यामध्ये एक उदाहरण आपल्याला सांगतात की जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर म्हणजे इथून फार पूर्वी 1944-45 या दरम्यान अणुबॉम्ब जे आहे ते अणुबॉम्ब टाकले गेले होते आणि त्याचे जे दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम आजही तेथील लोकांना भोगावे लागतात आहे. आजही तिथली शेती जी आहे ती पिकत नाही. त्यानंतर तिथले जे काही किरणोत्सारी पदार्थाचा जो परिणाम आहे तो आजही पाहायला मिळतो की जन्माला येणारं बाळ जे आहे ते अजूनही बरेचदा अपंगत्व जे आहे त्या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे इतके दूर गावी परिणाम किंवा दीर्घकाळापर्यंत त्याचे दुष्परिणाम जे आहे ते दुष्परिणाम पाहावयास मिळतात. एक पुन्हा उदाहरण आपल्याला देता येईल की रशियामधील चेर्नोबिल जी काही अणुभट्टी आहे या अणुभट्टीच्या अपघातातून 28 एप्रिल 1986 मध्ये जो काही किरणोत्सार झाला त्या किरणोत्सारामुळे तिथे अनेक लोकांना त्याचे दुष्परिणाम आहे ते भोगावे लागलेले आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही अणुचाचण्या आहे त्या अणुचाचण्यांमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होताना आपल्याला दिसते आणि त्याचे दुष्परिणाम जे आहे ते दुष्परिणाम सुद्धा समस्त मानवजातीला भोगावे लागतात. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड. ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते तेव्हा वृक्षतोड झाल्यामुळे वृक्ष म्हणजे हवा शुद्धीकरण करणारे नैसर्गिक कारखाने आहे आणि हवा शुद्ध करण्याचं जे काम आहे ते वृक्ष करत असतात. पण सातत्याने वाढणारे जे औद्योगिकरण आहे, वाढती कारखाने आहे, उभी राहणारी मोठमोठी सिमेंटची जंगलं आहे आणि त्यामुळे काय झालं की जी उपजाऊ जमीन होती, जी लागवडी योग्य जमीन होती ती जमिनीवर असणारे जे जंगलं आहे किंवा जे वृक्ष आहे ते मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आणि त्यामुळे काय झालं की आपल्याला प्राणवायू पुरवणारे हे वृक्ष, कारण वृक्ष
कार्बन डायऑक्साईड श्वसनाने आत घेतात आणि ऑक्सिजन ते बाहेर सोडतात. आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारा एक नैसर्गिक कारखाना म्हणजे कोण आहे? वृक्ष आहे. अशा वेळी जर आपल्याला श्वसनासाठी उपयुक्त आणि शुद्ध वायू देणाऱ्या वृक्ष जर आपण तोडत असू, म्हणजे आपण आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. आणि म्हणून वृक्षतोड जी आहे, हे वृक्षतोड जर होत असेल तर हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते कमी होईल किंवा हवेचं जे शुद्धीकरण आहे ते शुद्धीकरण जे आहे किंवा शुद्ध हवा जी आहे ती आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा वृक्षतोड जर झाली तर मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होतं आणि त्याचे दुष्परिणाम जे आहे ते सजीव सृष्टीला, मानव सृष्टीला भोगावे लागतात. वृक्षतोड सुद्धा वायू प्रदूषणाचं एक महत्त्वपूर्ण स्वरूपाचं काय आहे? कारण आहे. तर अशी सर्व ही कारणं, वायू प्रदूषण म्हणजे काय आणि वायू प्रदूषणाची जी विविध कारणं आहे ती कारणं आपण आज या ठिकाणी पाहिली. तर या सर्व कारणांमुळे वायू प्रदूषण घडून येतं. तर या वायू प्रदूषणाचे जे दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम आणि वायू प्रदूषणाला नियंत्रण करण्यासाठी किंवा वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी जे उपाय आहे त्या उपायांचा परामर्श आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आणि या ठिकाणी थांबू.